नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज तारीख आहे 19 नोव्हेंबर 2025. आता कडक उन्हात थांबलो आहे जरा, कारण की आत लई थंड वाजायला लागल्या. आणि आंघोळ केली ना, आंघोळ करून देवपूजा केली. देवपूजा करून म्हणलं आता ऊन पण पडलं आहे, कडक उन्हातच थांबावं म्हणलं. आता वाजले ते 8:30, कारण की तेवढीच उभी येते ना, बरं वाटते उन्हात थांबल्यावर. आता आई हाक मारायला लागल्या, बघितलं पाहिजे काय काम आहे आईचं. हाक मारली, दुकानात जायचं ना. आता मला जायचं आहे दुकानात. काय करायचं? फुलं ठेव. बाटलीतलं संपलंय की. अगं मी तेलच लावलं नाही, तेल नाही आणलं, खोबरं तेल. अगं सर ए, अशी खिडकी कागद ठेवत जाऊ नको. इथं कोपऱ्यात ठेवत जा की कुठेतरी. काढ सगळी. किती वेळा सांगितलं कागद ठेवू नको, तर ठेवू लागतो. आणि चुलीला घाल सगळी कागद. म्हणजे ते खिडकीत वेगळं दिसतंय ना सगळं. नवरत्न तेल पुढे येते. चुलीला ठेव की डायरेक्ट. तुला धुवायला दिलेलं तू धुतलीच नाहीस की देवाच पडकं. दोन्हीचे दोन्ही धुई, म्हणजे हातरायला होत्यात खाली. तू म्हणले दुकानात जायचंय ना, आता नाही म्हणते. फडकी अशी ठेवत जाऊ नको ग. देवाची फडकी आहे ती, देवाची फडकी आहे ती, धुवायची आहेत ना. आईनं इथं ठेवलेली, मग मी उचलून इथं ठेवलं. कारण की दे काय आणायचं दुकानात, राहू दे मग. आता म्हणली आणायचं आहे दुकानात. जेव का? 8 वाजले, जेव लगेच. आता नाश्ता पण केला नाहीस. हा गरम झाले ना, शिजलं का नाही बघू. अरे वा वा वा, भाजी कडक झाल्या म्हण की. नाही लोणचं आणल्यास? लोणचं खायचं चांगलं, लिंबूचं मुरल्याला. कुठलं हे वय भाऊ कसला करायचं? अगं 3 वर्ष झाले या लिंबाला. काय नसते, वर्ष 10 वर्ष असते. भाभीचं बघ जाऊ. तुला कोण म्हणलं 10 वर्ष लिंबू ठेवते लोणचं? बघू मला हक ठसका बसला, चांगलं नाही. आता उद्या तसं चांगलं असतंय, खाऊन बघ की. खाऊन बघतो. चांगलं कधी असं दारूचा वास कसा येते तसं लागते. 10 वर्ष ठेवते ती लोणचं माणसं. त्यात लोणचं लिंबाचं नाहीच होई, त्यात काय लिंबू काढून काढून खाल्ले मी ना. नुसतं रसच आहे. कविताचं झाड होतं कुठं? मग कर की. मग तू कर की लोणचं. अगं तिथं लिंबाची झाडं तोडली सगळी. केळं गच आणतात म्हण की. मी टोपण कडले आत्ता बघितलं, उघडं ठेवलं. पिकल्यात केळं. कुठं ह्याचं वेफरचं करतेस काय? होय, ह्याचं तुला वेफरचं करायला का एवढं केळ्याचं? नुसतं हे काय ते सालफाट काढून दे की, मी चिरतो असं किसनी. एक 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 असं वड्या करून हे करतो की, होय की नाही? मग उघडं कशाला ठेवलं ही झाक की? ही काय आंघोळीला जाणार आहे वाटतं, टावेल ही करायला पप्पा. चपाती आहे का नाही शिल्लक? का लागेल तुझं? नाही वाटतं अजून. का आवर मला भुका लागली, चपाती खाणार आहे मी. कुठलं हे आपल्याला दिलंय का पितळेचं तास? हे काय ते मी काय ते
वरनं तेल टाकायचं असतं का मळताना? काय बघ जा. काय वरडते ती? ही वरडते काय पोपटायची? ती वेगळंच पक्षी आता सकाळी आहे. मी गॅस बंद करू काय? नको नको चालू आहे. अजून पाणी आहे त्यात. हा मसूर चवाळ चवळ आहे का ही? आळसून हो चवळ आहे बघा ही. मऊ आहे ना एकदम. शिजले होय होय तर कच्चं असं बघ की शिरलं. माहिती आहे मला. भिजवले रातभर त्याला. हां हां जा तिकडे. तुला आधार कार्डाचं कर म्हणताना करणं झालंयस ते. कुठलं आधार कार्ड? म्हणजे पोरगा अजून कसं काय पाठवून झाले. ओ टी पी म्हणजे काय माहित नाही. चटणी लय टाकून कोय. लागते चटणी. चटणी टाकून एवढं काय इकडं पळायचं आहे काय मला? चटणी भाजायला लागते तेलात. काय घट्ट आहे ती बघ चटणी सगळं. फुटतंय. नाही एवढं पातळ. चटणी घातल्यावर बघतो. मीठ बघ. बास की मीठ पण लय जाऊ. ती पोरगी दाखव बरं मला आता नीट दिसून आणि नाही लागतंय. हे कर छनूला. चवळी टाकायला. भाजी करणार आहेस का कसं? सुक्क कर बरं. सुक्क केल्यावर भरणार ना. झालं की मिक्स. हा? सगळं मिक्स झालं. उलट करावं लागतं. इरिजिओ होत आहे नाही. जा कुठे जाऊ आता? बाद झालं. हाय आज भडक झाले भयानक चटणी टाकली. कुठं घालायचं त्यात? कुठाने काय पाणी थोडं. बाद झालं पुढं घातलीस. नाश्ता काय केलेस का नाही? केला नाही. मला वेळ व्हायला लागेल. मला तर भात आणि आमटी खायला पाहिजे. मग थांब जरा रे अजून शिजायला घे. जरा पाणी शिकवते. हे शिकव की पाणी. डायरेक्ट वतलीस. बाद झालं चिक्कार. हे काय करायला? वेगळंच चाललंय. आता शिलाई ठेवणार आहे. बारा ते बीट कुठे ठेवले का लाल? होय का आई? कॅलेंडरच बघायला लागल्या. बीट कुठे ठेवले म्हणताना. बीट म्हणजे ते लाल लाल असते माहिती का ते पाहिजे. काय बघायला कॅलेंडर? तुझा पगार अजून नाही म्हणजे अवघड आहे बाबा. अगं पगार काय देण्यात झालेत काय? अवघड आहे बाबा. तुझं किती तारखेला महिने भरते ती? 10 तारखेला. आज किती तारीख आहे? 10 तारीख आली तरी पगार नाही. 20 आहे. बीट ते मला गावं ना ग. हां हाय इथं आहे. बीट खाल्लं का नाही लय भारी लागते. बीट खातो मी जरा. ओ हो पडताय की मध्ये होते. एक खायलोय ग. कुणाला? पप्पाला आणले का? एक 4-5 असतील बीट. हाय ग एक खायलोय. हे काय लाल लाल भडक बीट आहे. रगत वाढतं हे ना बीट खाल्ल्यावर असं म्हणतात. पण आता लाल भडक आहे बा. लाल भडक दिसतं ही काय. 2 मिनटं सगळंच काढतो म्हणजे खायला सोपं होईल ना. पप्पाला आणलंय ना. रगत कमी आहे त्यांच्या अंगात त्यामुळं बीट खायला लागते ना त्यांना. म्हणलं एक खाऊन बघतो काय कसं आहे. लाल लाल भडक दिसते. हे आता फोड्या करून खातो. बाद झाले. लय पण बारक्या करायला नको. भार लागते. हा कसलं भार लागते ना.
गोड पण लागते दादा. चव पण भारी आहे. तुला होटाला लावून बघतो होट कशी दिसतात. होट गुलाबी दिसतं ती. गुलाबी दिसतात का नाही आयला होट पण थोडस गुलाबी दिसतात लावले की होय की नाही का होय ग होटाला लावली होट गुलाबी दिसतात की होटाला लावली होट गुलाबी दिसते ती होय हो कसा आहे लाल भडक दिसते थोड